सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये असं बाबा की कुठंही काही न्याय देण्यासारखं कोणी राहिलं नाही. अधिकारी लोक आज गेल्या 23 फेब्रुवारीपासून मी उपोषण करतो आहे. अजिबात कोणी काही विचार करत नाही. म्हणजे कारण काय, तर मागासवर्गीय माणूस हे बसल्या म्हणजे 30-40 दिवस होत आला, अजिबात त्याच्याकडे लक्ष देत नाही. म्हणजे यांचं प्रशासन कसं काय चालू आहे. आणि ते जे हे अधिकारी जे चूक केलेले आहे विभागीय आयुक्तांचा अधिकार वापरून त्याला पाठीशी घालतात ही लोक. आणि असं अनेक महिलांच्या तक्रार आहेत त्यांच्यावर. किती भयानक तक्रार असूनसुद्धा त्यांना पाठीशी घालतात. आमच्यासारख्यांना काम करणाऱ्या शिक्षकांना आणून रोडवर बस. 14/4/2024 मंत्रालयासमोर आत्मदानाचं पत्र तयार केलं मी. हे पत्र मी मुंबईत चालू आहे, मी बंद करणार नाही. तुम्ही जे विचारलं बघा मी थांबवणार म्हणून, हे बघा पत्र बघा. 14/4/2024 मुंबई येथे मंत्रालयासमोर मी आत्मदहन करणारच आहे. त्याला कारणीभूत मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण अधिकारी पत्र दिला, करू नका, आम्ही तुमचं काम मार्गी लावतो म्हणून. एक नंबर आपला असं खोटे बोलणारे शिक्षण अधिकारी आपल्या जिल्ह्यात पहिल्यांदा बघतो मी. माझ्या 35 वर्ष सेवामध्ये असं खोटं बोलणारे शिक्षण अधिकारी पहिला माणूस आहे. काहीतरी 5-6 पत्र दिले, करू नका केला. मी बळी पडलो. त्यांचा जे पत्र दिले होते मला वाटलं नव्हतं हे अधिकारी लोक खरंच चालेल, सत्य असतील, प्रशासन सारखंच चालेल. एक वर्ष यांच्याकडे सही होऊन टेबलवरून फाईल हलत नाही. ही कुठलं पद्धत आहे अहो. ते आता सध्या स्वातंत्र्य कुठं भेटले आम्हाला. आम्ही अजून ब्रिटिश काळातलं असं वागणूक चालू आहे. तर आमच्यावर कार्यकर्ता लगेच 6 दिवसात, आता ह्यांच्यावर म्हणताना 2 वर्षात. कुठं आहे अजून काहीच नाही. असं शिक्षणाचं काय होईल याचं पुढं. असं तरी अधिकाऱ्याला सपोर्ट यांनी करायला लागले, शिक्षणाचं काय होईल.